जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता कमी आहे, तर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप परंपरागत एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्यामुळे युती करणं शक्य नसल्याची पदाधिकाऱ्यांची भावना बैठकीमध्ये आहे। या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, बीड मध्ये राष्ट्रवादी स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे का? नक्कीच आपण पाहतो आहोत की सध्या मुंबईमध्ये जिल्हानिहाय राष्ट्रवादीच्या बैठका चालू आहे आणि याच बैठकीमध्ये जेव्हा बीडच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे तेव्हा एकूणच सगळ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा केल्यानंतर एक असं बैठकीत ठरलेलं आहे की या ठिकाणी खरं तर बीडमध्ये जी युतीची शक्यता आहे ती आता कमी झालेली आहे, कारण की बीडमध्ये कायमच जे ते राष्ट्रवादी आणि बीड हे पक्ष एकमेकांच्या समोर म्हणजे विरोधात होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी जर युती केली, महायुतीमध्ये जर ही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढल्या तर याचा जो फटका आहे तो खरं तर पक्षाला बसणार आहे आणि त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरती अशा पद्धतीने युती होता कामा नये, स्वबळावरती खरं तर ही निवडणूक लढवली गेली पाहिजे अशा पद्धतीची भावना जी आहे ती खरं तर पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये बोलून दाखवलेली आहे। आता या संदर्भामध्ये दोन्ही पक्षाचे जे वरिष्ठ आहेत ते या संदर्भातली खरं तर चर्चा करणार आहेत आणि नक्कीच रुपाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीत काय तर बीड मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे विरोधात लढण्याची शक्यता आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।